खरंच एक आनंदाचा सोहळा आहे, कारण लेखक विश्वनाथ विखे यांनी 81व्या वर्षात पदार्पण केले. कालच त्यांचा वाढदिवस. त्यांच्याकडे पाहिल्यावर 81 वाटतं का नाही? मला तर नाही वाटत. 19 जे उरलेले आहेत ते मला वाटतं. त्यामुळे त्यांनी या वयात सुद्धा हे 4थं पुस्तक आहे. विशेष म्हणजे रेल्वे सारख्या ठिकाणी त्यांनी महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर काम करून निवृत्त झाल्यानंतर, निवृत्तांचं शहर पुणे आहे त्यांना कोणीतरी सांगितलं होतं, आणि निवृत्तीनंतर 20 वर्षापूर्वी ते पुण्यामध्ये स्थायिक झाले. पण निवृत्तीचा काळ सुखाचा नाही, तर त्या ठिकाणी वाचन, लेखन आणि चिंतन मरण, म्हणून त्यांनी बाबा आमटेंच्या कुटुंबाशी ते निगडित होते. त्या आमटेंच्या सहवासात नावाचं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं. त्यानंतर नोईंग लूक, ज्ञानांश, हे मराठी इंग्रजी असलेलं, ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, पण मी म्हणेन ते स्पेशल नॉलेज असते, कारण त्यातली माहिती इतकी सुरेख असते की आईवडिलांना जी माहिती नाही ते मुलांना काय सांगणार, तर त्याच्यासाठी उपयुक्त पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि अनोळखीच्या स्मृतिगाथा ते पुस्तकही आम्ही प्रकाशित केलं, आणि आमची हॅट्रिक झाली. 4 पैकी 3रं पुस्तक सुद्धा आज आम्ही ते जे प्रकाशित करतोय ते पुस्तक इंग्रजीमध्ये. आणि राजकारण्यांना विशेषतः फ्रीबीज हा शब्द त्यांनाही कळत नसेल, म्हणून त्यांनी काय केलं की हिंदीमध्ये तो टाकला. राजकारण्यांच्या सोयी सवलती का बरं, येस ऑर नो, हे जे प्रश्नचिन्ह आपल्याला विचारले की तुम्हाला आवडतं का राजकारण्यांना एवढं सवलती द्यायला, पेन्शन, पगार, काय काय. खासदारांना सवलती जर विचारल्या तर आपल्याला चक्रावून जाईल. आणि पेन्शन किती, तर 5 वर्षानंतर पहिली टर्म पूर्ण केली तरी पेन्शन, आणि पुन्हा उभा राहिला, लोकांनी आडवणही केलं, पुन्हा निवडून आलं तर परत पेन्शन. आता मनोहर कोलते MSCBत आहेत, होते, म्हणजे रिटायर्ड झाले, मी होतो. आम्ही आयुष्यभर MSCBची सेवा केली, आम्हाला 1200-1400 रुपये पेन्शन मिळतं. आता तुम्ही सांगा या परिस्थितीमध्ये लोक, डेप्युटी म्हणून प्रकाश गड म्हणून रिटायर झाले. हो, आमच्या मिसेसचे मोठे भाऊ हे उभे, त्यांना पण पेन्शन नाही. ते पेन्शनच होतं. तर परंतु खासदार, आमदार किती सुखी आणि समाधानी आहे बरं. त्यांना मंत्री व्हायला पण आजकाल लागत नाही. म्हणजे शिक्षण खात्याचा मंत्री असलं, शिक्षणाचे त्याला काही घेणं नसलं तरी मंत्री होत. नंतर उभा राहायला काही त्याला क्वालिफिकेशन नाही. नंतर त्याची जी काही असलेली इस्टेट आहे ती कोट्यावधी रुपयाची असते. आपल्याकडे इन्कम टॅक्सवाले लगेच धाड घालतील, पण त्यांना कोणी धड त्यांच्या मागे लागण्याचा प्रश्न नाही. या पुस्तकामधली जी माहिती आहे ती अधिकृत आहे, हे विशेष आहे. आकडेवारी दिलेली, तपशील दिलेले आहे, कायद्याचे संदर्भ, म्हणून विधिज्ञ इथे मधुगीता सुखात्मय त्या सांगतील. त्यांनी कायद्याच्या कलमांची जी काही माहिती दिली आहे ती कायदेशीर पद्धतीने दिली आहे. ज्या ठिकाणी आकडेवारी दिली आहे ती अधिकृत आकडेवारी आहे. आणि त्या पुस्तकाची सुरुवातच मुळात भारताचं संविधानापासून आहे. आपल्याला मूलभूत काय अधिकार दिलेले, मूलभूत अधिकार, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य. म्हणून आता आपण पाहतोय की आपले भाषण स्वातंत्र्याची काय वाट लावली राजकारणाच्या लोकांनी, हे ते आपल्याला रोज चित्र दिसतं. पण घटनेने दिलेले मूलभूत अधिकार, संविधानाची तरतूद, कायद्याचे असलेले बदल, या साऱ्या गोष्टी तब्बल 67 त्या ठिकाणी वेगवेगळे टॉपिक्स किंवा विषय त्यांनी हाताळले. आणि प्रत्येक विषय आशय गर्भ आहे. आणि विशेष म्हणजे त्या पुस्तकाचे 250 पानं आहेत आणि किंमत फक्त 200 रुपये. आणि आज त्यांनी मुद्दाम ही सवलतीमध्ये उपलब्ध करून देऊन 150 रुपये. लोणी साहेबांना माहिती आहे, डेक्कनच्या परिसरात जर आपण नाश्ता करायला एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर किमान एकालाच 150 रुपये लागतात. तर त्या 150 रुपयात आज तुम्हाला पुस्तक विकत घेतात. आणि वाचन संस्कृतीला चालना द्यावी, हे नुसतं बडबड करून उपयोग नाही. स्वतः बदलमोड करून जर पुस्तक आपण विकत घेतलं, मी तर म्हणेन स्वतः घेऊन सप्रेमेट द्या ना मित्राला, काही बिघडत नाही. वाढदिवसाला द्या, लग्न म्हणजे मी तर कोणाच्याही लग्नात किती मोठा माणूस असला त्या ठिकाणी मी पैसे किंवा वस्तू देत नाही, पुस्तक भेट देतो. गेली 50 वर्षे माझा हा छंद आहे. त्या ठिकाणी तेच आम्ही, मी आणि सावित्रीबाई जेव्हा शब्दगंधा दिवाळी आणलं आणि प्रकाशनाचं काम सुरू केलं,
सुरुवातीला आम्ही आमच्या प्रकाशनाची पुस्तकं देत असत. त्यानंतर इतरही पुस्तकं विकत घेऊन आम्ही द्यायला सुरुवात केली. आणि खरोखर आज एकच सांगावंसं वाटतं की विश्वनाथ विखेंकडे पाहिल्यानंतर ते 4च पुस्तकं नाही, त्याच्यावर एक शून्य ठेवून 40 पुस्तकं निश्चित उरलेल्या 19 वर्षातली. आणि त्यांचा दुर्दम्य उत्साह, त्या उत्साहाला खत पाणी घालण्याचं काम माझी मुलगी डॉक्टर गौरी हिने केलं. हे पुस्तकाचं प्रूफ रिडिंग तिने इतकं अचूक केलं आहे की एकही चूक तुम्हाला सापडणार नाही. आणि तो अधिकार विश्वनाथ विखेंनी तिला दिला, त्यामुळे ते काम करतो. ती जर्मनीत 2.5 वर्ष होती आणि इंग्रजीवर तिचा प्रोजेक्ट सायन्सची जरा उदाहरण कार्यक्रमाचं निवेदनही करणार. तर विखेंच्या ह्या पुस्तकाला आपण नुसत्या शुभेच्छा देऊ नका. त्या ठिकाणी जाताना गोड तोंड करून एक पेढा खा आणि गोड पुस्तक म्हणून हे पेढा विकत घेऊन जा, एवढीच विनंती. धन्यवाद.